नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण भाषा ही संकल्पना तसेच भाषेचे स्वरूप अभ्यासणार आहोत. भाषा हा जो शब्द आहे हा आपल्या सर्वसामान्य जीवनाशी निगडीत असा शब्द आहे. आपण ज्या आंतरक्रिया करतो, जे देवाणघेवाण केली जाते, त्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग हा भाषेचा केला जातो. परंतु भाषा म्हणजे नेमकं काय हे भाषा विचारवंतांच्या मते जाणून घेणं हे शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं ठरते. तर आज आपण भाषा ही संकल्पना अभ्यासणार आहोत. आपण पाहतो की सर्वसाधारणपणे भाषा म्हणजे बोलणे असं आपण समजतो, कारण की भाषा म्हणजे बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आपण म्हणतो की त्याची भाषाशैली खूप चांगली आहे, उत्कृष्ट आहे. मग नेमकं ही भाषा म्हणजे काय, भाषाशैली म्हणजे काय हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न. तर भाषा ही एक प्रक्रिया आहे. भाषा ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विचारांची देवाणघेवाण केली जाते. आणि भाषेचा उपयोग हा मनुष्य भाषेचा उपयोग कसा करतो, तर मनुष्याच्या ज्या काही विचार असतील, भावना असतील, ह्या भावना हे विचार व्यक्त करण्यासाठी मनुष्य ज्या पद्धतीचा वापर करतो त्याला सर्वसाधारणपणे भाषा असं म्हणतात. आता माणूस जे बोलतो किंवा मनुष्याच्या मुखावाटे जे ध्वनी निघत असतात त्या ध्वनींना सर्वसाधारणपणे आपण भाषा असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की ध्वनी किंवा आवाज किंवा जे काही मनुष्याच्या मुखावाटे उच्चार होतात या सर्वांचा समावेश भाषा या संकल्पनेत होत असतो. म्हणजे ध्वनी, उच्चार, आवाज या सर्वांचं एकत्रीकरण, त्यानंतर मनुष्य जे काही हावभाव करतो, मनुष्याची देहबोली, या सर्व घटकांचा समावेश हा भाषा या संकल्पनेअंतर्गत होत असतो. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्या ध्वनींना विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो त्या पद्धतीला भाषा असं म्हणतात. ध्वनी म्हणजे आवाज, परंतु त्या ध्वनींना विशिष्ट प्रकारचा अर्थ असला पाहिजे. आता आपण पाहतो की प्राण्यांचे पण वेगवेगळे आवाज असतात. प्राणी पण वेगवेगळे आवाज काढतात, परंतु त्याला आपण भाषा म्हणतो का? नाही, तो फक्त आवाज असतो. परंतु या आवाजाला किंवा या ध्वनींना जेव्हा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या विशिष्ट अर्थ प्राप्त असणाऱ्या ध्वनींना किंवा आवाजाला भाषा असं संबोधल्या जाते. कारण दैनंदिन व्यवहारामध्ये मानव प्राणी हा भाषेतूनच स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं रूप हे प्रगट करत असतो. मानवामधल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत, मानवामधल्या ज्या उपजत प्रवृत्ती आहेत, उदाहरणार्थ प्रेम, वात्सल्य, ममता, राग, त्यानंतर मनुष्यावरचा ताण, इतरांविषयीची सहकार्य करण्याची वृत्ती किंवा इतरांविषयीचा द्वेष, इतरांविषयीची मनात असलेली चीड किंवा इतरांवरचा क्रोध, हे ज्या काही भावना आहेत त्या सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, ह्या मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या सहज प्रवृत्ती दाखवण्यासाठी मनुष्याला भाषेचा वापर करावा लागतो. आणि या सर्व दृष्टीने मनुष्याचं जीवन हे भाषेमुळे प्रभावित होत असते. ज्या काही आंतरक्रिया मनुष्य करतो त्या सर्व आंतरक्रिया ह्या भाषेच्या माध्यमातूनच होत असतात, भाषेच्या जोरावरच त्या होत असतात. मग नेमकं भाषा म्हणजे काय? भाषाशास्त्राच्या अनुषंगाने जर भाषेचा विचार केला तर नेमकी भाषेची संकल्पना काय करता येईल?
तर फेर्दिना द सोस्यूर, फेर्दिना द सोस्यूर हे जे भाषिक विचारवंत आहेत यांनी भाषेची संकल्पना करताना असं म्हटलं आहे की ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणाऱ्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा होय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणारे जे चिन्ह असतात त्याला भाषा असं म्हणतात. आता हे चिन्ह म्हणजे काय, तर ध्वनी म्हणजे व्यक्तीच्या मुखावाटे निघणारा एक विशिष्ट प्रकारचा आवाज, आणि या आवाजाला किंवा या ध्वनीला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा तो त्याची काहीतरी विशिष्ट चिन्ह असतात. आता ही चिन्ह म्हणजेच जे आपण प्राथमिक स्तरावर व्यंजन शिकतो, स्वर शिकतो, ती झाली चिन्ह. अ आ इ उ ए ऐ ओ औ अम आहा. आता नवीन याच्यामध्ये ए आणि अ हे सुद्धा स्वर समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे आधी एकूण 12 स्वर होते, आता आजच्या काळामध्ये एकूण 14 स्वर गृहीत धरले जातात. तर हे जे चिन्ह आहेत, स्वर आणि व्यंजन, क ख, व्यंजन म्हणजे क ख ग घ ण च छ ज झ न, ही जी चिन्ह आहेत या चिन्हांचा वापर करून त्या ध्वनीला विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो, आणि या विशिष्ट अर्थातून मग मनुष्याची भाषाशैली ही विकसित होत असते. दुसरं जे आहे ते म्हणजे भाषा ही संकल्पना स्पष्ट करताना दुसरे जे भाषिक विचारवंत आहेत त्यांनी त्यामध्ये ना. गो. कार्लेलकर यांनी असं म्हटलं आहे की भाषा म्हणजे मूळ आशयाची कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवस्था, साह्यभूत अशी जी चिन्ह असतात त्याला भाषा असं म्हटलं जाते. आता आशयाची कार्यकारण संबंध नसलेल्या, मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी साह्यभूत अशी, म्हणजे ध्वनी जे असतात या ध्वनींना साह्यभूत करणारे जे काही चिन्ह असतात त्या चिन्हांचा उपयोग करून आपण तो आशय तयार करत असतो. सुरुवातीला त्या चिन्हांना कोणत्याही प्रकारचा आशय त्यामध्ये समाविष्ट नसतो, मात्र त्या चिन्हांचं एकत्रीकरण केल्यानंतर त्यातून जे काही अर्थपूर्ण शब्द तयार होतात त्याला कार्यकारण संबंध निर्माण होतो आशयाशी, आणि त्याद्वारे मग भाषा ही संकल्पना स्पष्ट होते. ही भाषा संकल्पना स्पष्ट करताना आपल्या लक्षात, यावरून आपल्या या व्याख्यानवरून भाषेचं स्वरूप हे लक्षात येईल की अभ्यासात ध्वनीला योग्य अर्थ प्राप्त होण्यासाठी भाषेची गरज असते. कारण जो काही आशय विद्यार्थ्यांसमोर मांडायचा आहे त्या आशयाला अर्थ असणं गरजेचं आहे. म्हणून अर्थपूर्ण आशय हा विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात राहतो आणि त्यासाठी मग भाषेची गरज निर्माण होते. यावरून भाषेचं स्वरूप काय सांगता येईल की भाषेचं स्वरूप कसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर भाषेचं स्वरूप हे अतिशय व्यापक स्वरूपाचं आहे. कारण भाषा ही एक प्रक्रिया आहे. टप्प्याटप्प्याने भाषा शिकली जाते. भाषिक ज्या क्षमता आहे ह्या टप्प्याटप्प्याने विकसित होतात. जसं की मूल जन्माला आल्यानंतर लगेच बोलायला लागत नाही, तर त्याचा पहिला टप्पा, भाषा शिकण्याचा पहिला टप्पा म्हणजे श्रवण करणे. जे काही आपल्या आजूबाजूला बोलल्या जाते ते सर्व ते लहान मूल श्रवण करत असते, ऐकत असते,
आणि त्या शब्दांचा जो साठा आहे तो त्याच्या मेंदूमध्ये मेंदू जे आहे तो ते ग्रहण करत असतो, आपल्यामध्ये साठवून ठेवत असतो. आणि त्यातून हळूहळू बालकाच्या वाढीनुसार भाषिक विकास हा होत असतो. म्हणून म्हटल्या जाते की भाषिक विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो. मग भाषेचं स्वरूप लक्षात घेताना आपल्याला त्यातली काही ठळक मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, भाषा ही मानवाची सर्वश्रेष्ठ निर्मिती समजल्या जाते. कारण संपूर्ण प्राण्यांमध्ये मानव हा असा एकमेव प्राणी आहे की जो बोलू शकतो, भाषेचा वापर करू शकतो. आणि म्हणून मानवाची सर्वश्रेष्ठ निर्मिती भाषेला संबोधिल्या जाते. भारतामध्ये जवळपास 6,000 भाषा बोलल्या जातात. किती? 6,000. जवळपास 6,000 भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. आणि जवळपास 1650 भाषा ह्या भारतामध्ये सध्याही अस्तित्वात आहेत. सध्या त्या व्यवहारात उपयोगात आणल्या जातात. भाषेमध्येचा जर विचार केला तर भारतातच नव्हे तर कोणत्याही देशामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये भाषा हे विचार विनिमयाचं प्रमुख साधन समजल्या जाते. आंतरक्रियेचं, देवाणघेवाण करण्याचं, विचार विनिमयाचं प्रमुख साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे भाषा. आणि म्हणूनच भाषेशिवाय मनुष्याला समायोजन करणं सुद्धा शक्य नाही. मनुष्य हा समायोजनशील प्राणी आहे असं म्हटलं जातं. समाजशील प्राणी आहे म्हटलं जातं. समाजशील केव्हा होते? जेव्हा आपल्याला त्या समाजाशी समायोजन साधता येते. आणि समायोजन केव्हा साधता येते? जेव्हा आपण त्या समाजातल्या इतर व्यक्तींशी, घटकांशी योग्य प्रकारे, योग्य दिशेने आंतरक्रिया करू शकू, देवाणघेवाण करू शकू. कारण की आंतरक्रियेतून किंवा देवाणघेवाणच्या या प्रक्रियेतूनच मनुष्य हा आपलं जीवन जगत असतो. आणि म्हणून समायोजन जर करायचं असेल तर त्यासाठी भाषा येणं, भाषेचा वापर करता येणं, प्रभावीपणे वापर करता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यावरून आपल्याला भाषेचं नेमकं स्वरूप हे स्पष्ट करता येईल. भाषेचं स्वरूप स्पष्ट करताना काही ठळक मुद्दे आपल्या लक्षात येतात. ते म्हणजे की भाषेचं स्वरूप हे परिवर्तनशील असते. भाषेचं स्वरूप हे परिवर्तनशील असते. आता पर्यावरणातील जे प्रत्येक घटक आहेत, या प्रत्येक घटकामध्ये काळानुरूप बदल होत असतात, परिवर्तन होत असते. आणि या पर्यावरणातील बदलानुसार भाषेमध्ये सुद्धा अपेक्षित बदल हा होत असतो. आणि हा बदल परिस्थितीनुरूप, प्रदेश, संस्कृती आणि उच्चारण यानुसार होत असतो. भाषेतला बदल कसा होतो? परिस्थिती, प्रदेश, संस्कृती आणि उच्चारण यानुसार हा बदल होत असतो. आणि म्हणून भाषा ही स्थिर नसते. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की मराठीमध्ये एक असं म्हटलं जाते की भाषा ही 12 कोसावर भाषा बदलते. आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्या समजा आता विदर्भातली भाषा घेतली, तेच थोडंसं मराठवाड्यातली भाषा असेल, उत्तर महाराष्ट्र कडची भाषा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राकडची भाषा असेल, यामध्ये आपल्याला बराचसा फरक दिसून येतो. भाषा ही मराठीच असते, परंतु त्यांच्या उच्चारणामधला फरक,
त्यानंतर त्यांच्या बोलण्यामधली लयबद्धता, बोलण्याची विशिष्ट लकब, या सर्वांमध्ये आपल्याला बदल दिसून येतो. आणि म्हणून भाषा ही अस्थिर असते असं म्हटल्या जाते आणि ती परिवर्तनशील असते. प्रदेशानुरूप भाषा ही बदलत जाते. आपल्याला माहित आहे की प्राचीन काळामध्ये संस्कृत भाषा ही सर्वत्र वापरली जात होती. परंतु आजच्या काळाचा जर विचार केला तर संस्कृत भाषेशिवाय इतरही ज्या भाषा आहेत या भाषेचा व्यवहारात, दैनंदिन जीवनात वापर केला जातो. आपण आज भाषेचा वापर करताना मराठी सोबतच इंग्रजी भाषेचा वापर करतो, हिंदी भाषेचा वापर करतो. ज्यांची जी मातृभाषा असेल ते लोक त्या मातृभाषेचा सुद्धा वापर करत असतात. आणि म्हणूनच भाषामध्ये बदल होत असतात, भाषेमध्ये सतत परिवर्तनही होत असतात. दुसरं भाषेचं स्वरूप आहे ते म्हणजे भाषेचं स्वरूप हे मानवी आहे. आता मानवी म्हणजे कसं की स्वतःचं जीवन सुखकर करण्यासाठी किंवा स्वतःला सहज पद्धतीनं व्यक्त करता आलं पाहिजे, स्वतःचे विचार सहज पद्धतीने व्यक्त करता आले पाहिजे, यासाठी मनुष्य सतत प्रयत्न करत असतो. आणि ही मानवाची नैसर्गिक आणि जन्मजात अशी प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळे भाषेचा वापर करताना मनुष्य स्वतःच्या पद्धतीने त्या भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न हा करत असतो. म्हणून म्हटल्या जाते की भाषेचं स्वरूप हे मानवी आहे. त्यानंतर भाषा म्हणजे व्यवहाराचं साधन आहे. हा सुद्धा मुद्दा भाषेचं स्वरूप बघताना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता व्यवहाराचं साधन आहे म्हणजे की आपण पाहतो की मनुष्य जे काही व्यवहार करतो त्या व्यवहारामध्ये भाषेचाच वापर केला जातो आणि भाषेमुळेच मनुष्याचे प्रत्येक व्यवहार हे सहजपणे होत असतात. एका पिढीने केलेले व्यवहार दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी भाषा हे महत्त्वाचं साधन असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचं हस्तांतरण होत असते. आणि संस्कृती म्हटलं तर संस्कृती अंतर्गत वेगवेगळे घटक समाविष्ट आहेत, जसे रूढी, प्रथा, परंपरा, नीती, नियम, प्रमाणक, चालीरीती, त्यानंतर विविध धर्मांची ग्रंथ, धर्म, भाषा, वाङ्मय, साहित्य, या सर्व घटकांचा समावेश हा संस्कृती अंतर्गत होत असतो. आणि या संस्कृतीचं हस्तांतरण करण्याचं महत्त्वाचं कार्य हे भाषेद्वारेच होत असते. त्यानंतर भाषा ही एक जीवन पद्धती आहे, कारण की भाषा हा मनुष्याच्या जीवनाशी अतिशय निगडित असा घटक आहे. भाषेशिवाय मनुष्याचं जीवनच समृद्ध होऊ शकत नाही. भाषा हा अनेक ध्वनींचा अर्थ आहे असं आपण म्हटलंय. तेव्हा जीवनात प्रत्येक व्यवहार करताना वेगवेगळ्या भाषेचा वापर कसा करावा लागतो, त्यामुळे भाषा ही एक स्वतंत्र अशी जीवन पद्धती आहे असं म्हटल्या जाते. त्यानंतर भाषेचं स्वरूप हे प्रतिकात्मक असते. प्रतिकात्मक म्हणजे प्रतीक आपण वापरतो, जसं की प्रत्येक भावना, विचार, आंतरक्रिया स्पष्ट होण्यासाठी भाषेची काही प्रतीकं असतात आणि त्यावरून प्रत्येकाचा अर्थ हा स्पष्ट होतो. ज्ञानाचं जर ग्रहण करायचं असेल, अनुभव संपादन करायचे असतील आणि त्यांचा अर्थ लावायचा असेल तर त्यासाठी या प्रतिकात्मक भाषेचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो आणि त्यासाठी ते सहज सुलभ होते. प्रतीकांचाही वापर आपण भाषा म्हणून करू शकतो.
उदाहरणार्थ प्रतीका म्हणजे चिन्हांचा वापर। उदाहरणार्थ आपण ड्रायव्हिंगची टेस्ट द्यायला जेव्हा जातो तेव्हा तिथे काही चिन्ह आपल्या समोर ठेवली जातात आणि ती ओळखावी लागतात की कोणतं चिन्ह कशासाठी वापरल्या जातं।